विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा विठ्ठल सर्व सुखाचे आवर वापर उमादेवीवर सर्व सुखाचे आवर वापर उमादेवीवर सर्व सुखाचे आवर वापर उमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर उमादेवीवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरि राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम भक्ता विना देवा कैचे रूप घडे सेवा कैसे रूप गणे सेवा कैसे रूप गणे सेवा भक्ता विन देवा कैचे रूप गडे सेवा कैसे रूप गडे सेवा कैसे रूप गडे सेवा शोभविले रयेरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा शोभविले येरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा देवा विना भक्ता कोण देते निष्कामता कोण देते निष्कामता कोण देते निष्कामता देवा विना भक्ता कोण देता निष्कामता कोण देता निष्कामता कोण देता निष्कामता तुका मने बाळ माता जैसे स्नेह जाळ माता जैसे स्नेह जाळ माता जैसे स्नेह जाळ तुका मने बाळ माता जैसे स्नेह जाळ माता जैसे स्नेह जाळ माता जैसे स्नेह जाळ शोभविले रयेरा शोभविले रयेरा
रे रे नो रे रे नो रे नो रे भक्ता विना देवा भक्ता विना देवा देवा भक्ता विना देवा भक्ता विना देवा देवा भक्ता विना 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 देवा देवा भक्ता विना देवा देवा भक्ता विना देवा देवा भक्ता विना देवा भक्ता विना देवा भक्ता विना देवा देवा भक्ता विना देवा भक्ता विना देवा कैसे रूप गणे सेवा कैसे रूप गणे सेवा शुभ विले लगे शुभ विले रहे ये रहे शुभ विले ये रहे शुभ विले ये रहे कैसे रूपा घड़े सेवा कैसे रूपा घड़े सेवा घड़े सेवा शुभ विले धीरे देना शुभ विले शुभ विले धीरे देना शुभ विले सोने के थाई गिरा सोने के थाई गिरा सोने के ये
सोने के ठाई हीरा सोने ये के ठाई गिरा सोने सोने के थारे हिलाना सोने के कान हिला
विठ्ठल 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 सेवा शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा देवा विन भक्ता कोण देते निष्कामता शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा पांडुरंगा करू व्रत पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरी चरणा संता दिया सरी चरणा संता दिया सरी चरणा संता दिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारुणी आता भक्ता विना देवा कैचे रूप घडे सेवा शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा हा अभंग आहे विठ्ठल 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 अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा आणि भक्ताचा संबंध सांगतात या दोघांचा एकामेकाशी नेमका काय संबंध आहे देवाचा भक्ताशी भक्ताचा देवाशी नेमका संबंध काय कसा संबंध आहे त्या संबंधाचा विचार सांगतात या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबार आहे या दोघांच्या संबंधात नेमकी काय गोष्ट आहे बुवा यांचा नातेसंबंध आहे का यांचा रोटीबीटी संबंध आहे का यांच्या संबंधात नेमका भाव काय तुकोबार आहे त्या दोघांच्या रामाचा हनुमंताशी हनुमंताचा रामाशी नेमका संबंध तरी काय या दोघांचा संबंध सांगतात या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे विठ्ठल 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 शास्त्र चिंतनामध्ये महत्वाच्या गोष्टी तीन आहे ऐका तीन गोष्टी जगाला कळाव्या तीन गोष्टीचं जगाला ज्ञान असावं तीन गोष्टी जगाला माहीत असाव्या कळणं गरजेचं आहे कळणं अत्यावश्यक आहे तीन गोष्टीचं ज्ञान प्रत्येकाला असलंच पाहिजे सगळ्या जगाला
तीन गोष्टी कळाल्या पाहिजे. जग म्हणजे तुम्ही आम्ही. जग 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 म्हणजे काय? जग म्हणजे सगळ्या स्त्रिया सगळे पुरुष म्हणजे जग. विश्वातले सगळे पुरुष सगळ्या स्त्रिया याचं नाव आहे जग. आणि जगाला म्हणजे जगातल्या सर्वच्या सर्व स्त्री पुरुषांना तीन गोष्टी कळाल्या पाहिजे. कळणं गरजेचं आहे, कळणं अत्यावश्यक आहे. प्रत्येकालाच कळाल्या पाहिजे. तीन गोष्टी कळाल्या पाहिजे. त्याचं ज्ञान असलंच पाहिजे. पण दुर्दैव सांगतो जगाचं. दुर्दैव काय? दुर्दैवानी जगाला तीन तर राहू द्या, एकही कळत नाही. हे जगाचं दुर्दैव आहे. कळाले पाहिजे तीन आणि कळत नाही एकही बी, हे जगाचं दुर्दैव आहे. कोणत्या गोष्टी? त्याचा निर्देश आहे बघा. शास्त्रातला वाद कळावा, एक. गुरु शिष्याचा संवाद कळावा, दोन. आणि देवभक्ताचा संबंध कळावा, तीन. देवभक्ताच्या संबंधाचं ज्ञान प्रत्येकाला असावं. गुरु शिष्य संवादाचं ज्ञान प्रत्येकाकडे असावं. आणि शास्त्रवादाचं ज्ञान प्रत्येकाकडे असावं. विठ्ठल 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 आता जाणकार ऐकणाऱ्यांना प्रश्न असा निर्माण होईल का या गोष्टी का कळाव्या, याचं ज्ञान का व्हावं, याचं ज्ञान होण्याचं काय कारण, कशा करता हे ज्ञान झालं पाहिजे. समजा ज्ञान झालं तर लाभ काय, फायदा काय, प्रयोजन काय. नाहीच लाभ झालं तर नुकसान काय त्याच्यामध्ये. कशा करता लाभ व्हावा, या तीन गोष्टी कशा करता कळाव्या, काय लाभ आहे त्याचा. ऐका, त्याचा लाभ असा आहे, या तीन गोष्टीचं ज्ञान. ऐका बरं का, या तीन गोष्टीचं ज्ञान जीवाला परतत्वाचा स्पर्श करून देतं. जीवाला परतत्वाची जाणीव घडवतं. परतत्वाचं ज्ञान करून देतात या तीन गोष्टी. म्हणून कळणं गरजेचं आहे. परत प्रश्न निर्माण होतो, परतत्व का कळावं, परतत्वाची जाणीव का व्हावी, परतत्वाचं ज्ञान का व्हावं. तर जीवाची, ऐका, जीवाची समाधानाची भूक मिटण्याकरता, आनंदाची भूक मिटण्याकरता, सुखाची भूक भागण्याकरता जीवाला परतत्व कळणं गरजेचं आहे. परतत्वाचं ज्ञान जोपर्यंत तुम्हाला होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करा, तुमचं जीवन सुखी बनू शकत नाही. विठ्ठल परब्रह्माच्या जाणीवे वाचून सुखाची कल्पना करणं म्हणजे तो दादांत येडेपणा आहे, दादांत मूर्खपणा आहे, विवेक शून्य अवस्था आहे ती. परब्रह्मा वाचून सुखाची जीवनामध्ये कल्पना करणं. महाराज तर स्पष्ट बोलले. तुकोबारे म्हणतात, परमात्म्या वाचून जर कोणी सुखी होण्याची इच्छा करीत असेल तर त्याची इच्छा अपुरीच राहील आणि त्याला त्या अपुऱ्या इच्छेतच मरावं लागेल. सुख कधी मिळणार नाही. करीसी देवा विनाश, करीसी देवा विनाश, करीसी देवा विनाश, करीसी देवा विनाश. अवघी होईल निराश, अवघी होईल निराश, अवघी होईल निराश. इच्छा वाढवीची बहुवस, इच्छा वाढवीची बहुवस, इच्छा वाढवीची बहुवस, इच्छा वाढवीची बहुवस. कधी सुखासन पवसी, कधी सुखासन पवसी, कधी सुखासन पवसी, कधी सुखासन पवसी. दंबाचा सायास नकरी, 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 दंबाचा सायास. आता तुकोबारांची स्पष्टोक्ती ऐका. स्पष्ट बोलले महाराज. सुखा वाचून जर कोणी, देवा वाचून जर कोणी सुखाची इच्छा करीत असेल तर तो भ्रम आहे त्याचा. करीशी देवा विनाश, काय होईल? निराशाच पदरी पडेल, सुख होणार नाही. अवघी होईल निराश, इच्छा वाढवीशी बहुवस, कधी सुखास न पवशी. तेने विन जीवा सुख रोए, तेने विन जीवा सुख रोए, तेने विन जीवा सुख रोए, तेने
जीवाला सुख होऊच शकत नाही हे संत. आणि का बरं? त्याचं कारण असं आहे बघा. सुख कुठे आहे? सुख कुठे आहे? सुख परब्रह्म स्वरूपात आहे. ब्रह्मच सुख. वेदातली श्रुती काय बोलली ऐका. श्रुती माता सांगते यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती, पण भूमा हा तत्सुखम. भूमा म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे सुख. अल्पे सुखम नास्ती. जग अल्प आहे आणि जगामध्ये सुख नाही. मग मला काय बोलायचं आहे का? परतत्वाची जाणीव जीवाला का व्हावी? परतत्वाचं ज्ञान का व्हावं? तर सुखाची भूक भागण्याकरता जीवाला परतत्व कळावं. आणि परतत्व ज्ञानोबरांची किती मोठी प्रतिज्ञा आहे. ज्ञानोबरांची प्रतिज्ञा काय? दिसो परतत्व डोळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सगळ्या स्त्री पुरुषांना काय दिसावं? तर परतत्व दिसावं. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा, माझी विश्व विठ्ठल. सरळ मुद्दा लक्षात घ्या. सुखाची भूक मिटण्याकरता ब्रह्म कळालं पाहिजे आणि ब्रह्माच्या जाणीवे करता तीन गोष्टी कळायला पाहिजे. शास्त्रातला वाद कळायला पाहिजे, गुरु शिष्य संवाद कळायला पाहिजे, देवभक्त संबंध कळायला पाहिजे. या तिघांचं ज्ञान. कारण या तीन गोष्टी परतत्वाकडे नेतात. परत ऐका कशा नेतात? शास्त्रामध्ये वाद आहे. शास्त्रामध्ये वाद आहे. त्या वादाचं ज्ञान करायचं बुवा. तो वाद समजून घ्यायचा. शास्त्रातला वाद लक्षात घ्यायचा. त्याचं चिंतन करायचं. हां शास्त्रामध्ये वाद. पण एक ऐकताना एक लक्षात ठेवा. वाद म्हणजे भांडण नाही. वाद या शब्दाचा तुमच्या डोक्यात जो अर्थ आहे ना तो इथं लावायचा नाही. तुमच्या मनात जो अर्थ आहे ना वाद. कारण तुम्हाला वाद हा शब्द एकाच अर्थाने माहिती आहे. वाद म्हणजे मारामारी. वाद म्हणजे बुक्का बुक्की. वाद म्हणजे लाताळा लाताळी. वाद म्हणजे लोळवा लोळवी. वाद म्हणजे डोकं फोडाफोडी. वाद म्हणजे शिवीगाळी. तुझ्या माझ्या याच्या. वाद म्हणजे भांडण नाही. शास्त्रातल्या वादाला तत्ववाद म्हटले. तत्व हा शब्द सुद्धा ब्रह्मवाचकच आहे. तो परब्रह्माकडेच जातो. मग शास्त्रातला वाद कसा आहे? तत्ववाद आहे. तत्ववाद म्हणजे वादावादानी नेमकं परब्रह्म कसं या निश्चित निर्णयापर्यंत जातो जो वाद त्याला म्हणतात तत्ववाद. वादाचे दोन प्रकार. व्यवहारातला वाद वेगळा, संसारातला वाद वेगळा, अज्ञानातला वाद वेगळा, तुमचा आमचा वाद वेगळा आणि शास्त्रातला वाद वेगळा. व्यवहारातला वाद काय करतो काय करतो ऐका. संसारातला अज्ञानातला वाद वाढत वाढत जातो. वैरत्व निर्माण करतो. पिढ्यानपिढ्या वैर टिकतं ते. वादे वर्धते वैरवन्नी. वादे वैरवन्नी वर्धते. हा अज्ञानातला वाद आहे. हा तुमचा आमचा वाद आहे. याला भांडण म्हणा. वादे वर्धते वैरवन्नी. शास्त्रातला वाद तसा नाही. मग शास्त्रातला वाद कुठं नेतो? कुठपर्यंत जातो ऐका. शास्त्रातला वाद आहे वादे जायते तत्वबोधा. वादे तत्वबोधा हा जायते. याला म्हणतात शास्त्रवाद. तत्वाच्या बोधापर्यंत म्हणजे परब्रह्म स्वरूपाच्या बोधापर्यंत जो वाद नेतो त्याला म्हणतात वादे जायते तत्वबोधा हा जायते. तुमच्या लक्षात येण्याकरता त्या वादाचं स्वरूप सांगतो. शास्त्रातल्या वादाचं स्वरूप काय? असे 4-5 शास्त्री बसायचे ज्यांना शास्त्र कळतं, ज्यांनी शास्त्र अध्ययन केलं, ज्यांना शास्त्र पारंगत आहे, अवगत आहे. असे 7-8-10 जणांनी बसायचं आणि मग त्यांनी काय करायचं? एकानी मत मांडायचं, दुसऱ्यानी खंडन करायचं, त्यांनी मत मांडायचं, तिसऱ्यानी खंडन करायचं, त्यांनी मत मांडायचं, चौथ्यानी खंडन करायचं, त्यांनी मत मांडायचं, पाचव्यानी खंडन करायचं. आणि एकामेकाचं मत खंडन मंडन करीत नेमकं ब्रह्म कसं या निर्णयापर्यंत जायचं याला म्हणतात वादे जायते तत्वबोधा. या वादात नियम फक्त एक आहे. या वादातला नियम काय? या वादातला नियम असा आहे,
ज्याला खंडन करायचंय त्याच्याकडे मंडनाचं ज्ञान पाहिजे. पण ज्याला मंडन करता येतं खंडन फक्त त्यांनीच करायचं. ज्याला मंडन करता येत नाही त्याला दुसऱ्याचं मत खंडन करण्याचा अधिकार नाही. मत खंडन कधी करता येतं? मांडता आलं पाहिजे. समोरच्याचं चुकलं त्याला आपण काय म्हणतो? तुझं चुकलं. पण त्याचं जिथं चुकलं ते कसं चुकलं आणि बरोबर कसं आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. ते सिद्ध करणं याला म्हणतात मंडन. तुम्ही बोर झाले का? थोडं आपल्यातलं बोलू, सोपं बोलू का? काय सोपं एकदम जा, तुमचं डायरेक्ट लक्ष दिला काय? कीर्तन सुरू झाले, अर्धा पाऊण तास झाला. दोन्ही मृदुंगाचार्य दीपक महाराज हे मस्त पकवाद वाजवतात. चाल वाजवली, रंगवलंय कीर्तन. अगदी हातचा न राखून म्हणजे बिंबीच्या देठापासून मस्त वाजवायचं काम चाललंय. आणि रंगात आलं. मी त्या दीपक महाराजांना म्हटलं, महाराज तुमचं वाजवणं चुकलं. तुम्हाला येत नाही वाजवता, चुकलं तुमचं. एवढ्या लोकांमध्ये दीपक महाराजांचा अपमान झाला, इन्सल्ट झाला, त्यांना सहन नाही झाला. ते मला म्हटले, गिरी महाराज 1 मिनिट थांबा. म्हटले काय? माझं वाजवणं चुकलं? म्हटले हो तुम्हाला जमतच नाही, वाजवणं चुकलं तुमचं. मग ते म्हणे एक काम करा. म्हटले काय? जिथं चुकलं तिथं थोडं वाजून दाखवतं का? मी म्हटलं मला काय येतं? मग गपचिप कीर्तन कर. आता आलं का लक्षात तुमच्या? इसकू काही ते खंडन मंडन याचं नाव 1 मिनिट ऐका. मी त्यांना काय म्हटलं, दीपक महाराज तुमचं वाजवणं चुकलं. हे झालं माझ्याकडून त्यांच्या वाजवण्याचं खंडन. पण ते म्हटले जिथं चुकलं तेवढं वाजून दाखवतं का? म्हणजे मंडन करता का? मी म्हटलं नाही ना. मग चालू द्या जे चाल. अहो तुमच्या घरातले अनुभव तेच आहे ना. सकाळ संध्याकाळ तुमच्या घरातले अनुभव तेच आहे ना. आनंद ध्यानात. अहो तुमचे अनुभव तेच आहे ना. आनंद ध्यानात नाही. तुमचे अनुभव तेच आहे ना राव. आनंद ध्यानात नाही. अहो तुमचे अनुभव तेच आहे. तुम्ही लय धक्का स्टॅट आहे राव. अरे तुमचे अनुभव तेच आहे ना राव. आनंद ध्यानात नाही. नवरा सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, कपडे बिपडे घातले, मंदिरात आला, दर्शन केलं, हॉटेलमध्ये बसला, चहा व्या प्याला, पेपर वाचला. 10-11 वाजता घरी गेला. बायकोचा स्वयंपाक झाला होता. याने हातपाय धुतले, जेवायला बसला. बायकोनी ताट वाढलं, त्याच्या पुढे ताट ठेवलं आणि कौतुकानं ती माऊली पुढं बसली. हा जेवायला बसला नवरा, तर बायको कौतुकानं त्याच्या ताटापुढं बसली. आता बायकोच्या मनात काय? आपल्या हातची भाजी खातील, लय चांगली झाली, खूप चांगली झाली, फार सुंदर झाली, खूप गोड झाली, लयच भाजी सुंदर, अशी स्तुती करतील. आणि तिच्या मनात काय? तेवढंच मेलं समाधान. संसारात दुसरं आहे तरी काय? चवना चोता काय दुसरं संसारात. पण नवऱ्याने आपल्या भाजीची खुशामत करावी तेवढंच जीवाला समाधान. म्हणून ती माऊली कौतुकानं पुढं बसली. पण हे कशाचं काय राव? वैतागलेलं गिऱ्हाईक. याने पहिलाच घास तोंडात घातला, तोंड वाकडं तिकडे गेलं आणि तो बायकोला भाजी पार बिघडली. भाजी पार बिघडली. बाई नर्वस झाली. दुसऱ्या घासाला तोंडला भाजीच जमली नाही. भाजीच जमली नाही आज. ते आणखी नर्वस झाली. तिसऱ्या घासाला तो म्हटलं, असली भाजी राहते का? अशी भाजी करतात का? अशी राहते भाजी. मग बायकोला आला राग. तिचं टेम्परेचर गोइंग टू 90. ताडकन उठली, दान पाय आपटीत किचन मध्ये गेली. गॅसवरचं भाजीचं पातेलं उचललं, दणकन याच्या पुढे आणून आपटलं. बायको म्हटली, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा भाजी बिघडली. मग करून दाखवता का थोडी? तर म्हटलं मला काय येतं, मग गपचिप खाय. नाही का तुमचे अनुभव हे करता येतं का? महाराज काय सांगा ऐका. खंडन करणं सोपं आहे. कोणाचंही मत खंडन करणं सोपं आहे. मंडन करणं अवघड आहे. मांडता येणं अवघड आहे. भाजी जमली नाही म्हणणं सोपं आहे. करण्याच्या प्रक्रियेत कुठं चुकली जाणायला सोपं आहे का? कळायला अरे भाजी जमली नाही, भाजी बिघडली. काय बिघडलं सांग ना. मीठ कमी पडलं का? आळणी लागते का? मीठ जादा पडलं का? खारट लागते का? मिरची कमी पडली का? फिकी लागते का? मिरची जादा पडली का? तिखी लागते का? फोडणी बसली नाही का? कच्ची राहिली का? सपक राहिली का? भाजी सपक बेचव लागते का? फोडणी जळून गेली का? भाजी कडसर करपट लागते का? फोडणीमध्ये जिरे टाकलं नाही का? मोहरी टाकली नाही का? हिंग टाकला नाही का? तेजपान टाकलं का? कढीपात टाकलं का? कोथिंबीर टाकली का? लसूण टाकलं का? कांदा टाकला नाही का? तो परतला गेला का? धना पावडर टाकली का? काळा मसाला टाकला का? लाल तिखट टाकले का? हिरवी मिरची टाकली. याच्यातलं तुला काही कळत का? तो म्हटला नाही ना. मग काय ना. असं कोणत्याही गोष्टीचं व्यवहार असो, परमार्थ असो, कोणत्याही गोष्टीचं खंडन करणं सोपं आहे, मंडन करणं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला.
एकाने बोलायचं ब्रह्म सगुण, एकाने मत काय म्हटलं ब्रह्म सगुण, दुसरा म्हटलं शास्त्री चुकलं तुमचं, ब्रह्म सगुण नाही, मग ब्रह्म नुसतं सगुण नाही, ब्रह्म सगुण साकार. तिसरा म्हटलं तुमचंही चुकलं शास्त्री, ब्रह्म सगुण साकार नाही, मग ब्रह्म सगुण निराकार. और चौथा म्हटलं तुमचंही चुकलं शास्त्री, ब्रह्म सगुण निराकार नाही, ब्रह्म सगुण साकार नाही, ब्रह्म सगुण नाही. मग सगळ्यांचं चुकलं. मी सांगतो म्हटले सांगा कसं ब्रह्म, त्यांनी सांगितलं ब्रह्म निर्गुण. पुन्हा पाचवा म्हटलं शास्त्री तुमचं चुकलं, ब्रह्म फक्त निर्गुण नाही, नुसतं निर्गुण नाही, मग ब्रह्म निर्गुण निराकार. सहावा म्हटलं शास्त्री तुमचंही चुकलं, ब्रह्म निर्गुण निराकार नाही, ब्रह्म निर्गुण साकार. मग नेमकं ब्रह्म कसं, ब्रह्म सगुण आहे का, ब्रह्म सगुण साकार आहे का, ब्रह्म सगुण निराकार आहे का, ब्रह्म निर्गुण आहे का, ब्रह्म निर्गुण निराकार आहे का, ब्रह्म निर्गुण साकार आहे का, नेमकं ब्रह्म कसं याच्या निश्चित स्वरूपापर्यंत नेतो त्याला म्हणतात वादे. वादे जायते तत्वबोधा. शास्त्रातला वाद, शास्त्रातला वाद जीवाला परतत्वाची जाणीव घडून देतो, म्हणून शास्त्रातला वाद कळावा. विठ्ठला आता तुमच्या लक्षात आलं शास्त्रवाद का कळावा. नंबर 2 बोललो मी, गुरु शिष्य संवाद कळावा. गुरु शिष्याचा संवाद का कळावा, त्याचंही कारण तेच आहे. गुरु शिष्याच्या संवादातून परब्रह्माची जाणीव होते. आपल्याकडे जे मोठमोठे ग्रंथ तयार झाले ना वेदांताचे, हे सगळे ग्रंथ गुरु शिष्य संवादातून निर्माण झाले. गुरु शिष्याचा संवाद आहे. शिष्यानी मांडायची शंका, गुरुनी करायचं समाधान, शिष्यानी विचारायचा प्रश्न, गुरुनी सांगायचं उत्तर. या शंका समाधानातून, या प्रश्नोत्तरीतून नेमकं ब्रह्म कसं तिथपर्यंत जाणं, याच्याकरता गुरु शिष्याचा संवाद कळावा. आणि परतत्वाच्या जाणीवेकरता 3 नंबरची महत्वाची गोष्ट आहे, देवभक्ताचा संबंध कळावा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आतापर्यंत का आहे भक्त, आहे भक्त, आहे देव, आहे देव. अरे पण या देवाचा आणि भक्ताचा संबंध काय आहे. विठ्ठला विठ्ठला. अध्यात्म रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला हा प्रश्न विचारला. अरे आमच्या रक्षणाकरता, आमच्या सुखाकरता, आमच्या समाधानाकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढं सेवा कार्य करतो, डोंगरा एवढं सेवा कार्य केलं, रामायणातून तुला बाजूला काढलं तर रामायण शिल्लकच राहू नये एवढी मोठी कामगिरी केली मारुती तू. मारुती एक सांग, काय आमच्या करता एवढं तू करतो बाबा, सक्क करणार नाही, आपल्या घरातलं कोणी करणार नाही, एवढं आमच्या करता करतो मारुती. असा तुझा आमचा संबंध काय आहे, तुझा माझा नेमका संबंध तरी काय. आता मारुतराय म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठ, बुद्धीमध्ये मारुतराय श्रेष्ठ. मारुतराय कसे, बुद्धिमत्ता वरिष्ठ. मारुतरायाने प्रभू रामचंद्राचा प्रश्न ऐकला. मारुतरायाला तो रोख लक्षात नाही आला. यांनी संबंध विचारला, पण कोणत्या अर्थाने विचारला. रामचंद्र म्हणतात, हनुमंता तुझा माझा नेमका काय संबंध आहे, एवढं करतो तू, आपला संबंध नेमका काय, कोणत्या संबंधाने करतो तू. मारुतरायाला प्रश्नाचा रोख लक्षात नाही आला. म्हणून मारुतरायाने उत्तर देताना रामप्रभूला असं उत्तर दिलं, प्रभू तुम्ही कोणत्या अंगाने विचारता मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो ऐका. काय, तुमचा आणि माझा संबंध 3 प्रकारचा आहे. मारुतरायाने संबंध 1 प्रकारचा नाही सांगितला, 3 प्रकारांनी संबंध सांगितला. प्रभू तुमच्याशी माझा 3 प्रकाराचा संबंध आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. काय संबंध. देहद्रष्ट्यात्वं दासोहम, जीवद्रष्ट्यात्वदंशका, आत्मद्रष्ट्यात्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. जीवाच्या दृष्टीने संबंध विचारित असाल रामा, जीवाच्या दृष्टीनं मला संबंध विचारित असाल तर जीवाच्या दृष्टीनं मी तुमचा अंश आहे. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अंश बऱ्या, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अंशांश भाव संबंध आहे. तुम्ही अंशी आहात आणि मी अंश आहे. जीवदृष्ट्या त्वदंशकः, जीव दृष्टीनं मी तुमचा अंश आहे.
देहदृष्टीनं जर विचारित असाल, शरीराच्या दृष्टीनं जर विचारित असाल, तर देहाच्या दृष्टीनं प्रभू मी तुमचा दास आहे, देहदृष्टीनं मी तुमचा दास आहे, जीवाच्या दृष्टीनं मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं जर विचारित असाल तर आत्म्याच्या संबंधाने प्रभू तुम्ही आणि मी एकच आहे. देहदृष्ट्या त्वम दासोहम, देहदृष्टीनं तुमचा दास आहे, जीवदृष्ट्या त्वदंशका, जीवदृष्टीनं मी तुमचा अंश आहे, आणि आत्म्याच्या दृष्टीनं विचाराल तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, असं माझं मत आहे. इति मे निश्चला मती ही विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला असा संबंध कळाला पाहिजे. बरोबर. मग या भक्ती संप्रदायामध्ये, या भक्ती क्षेत्रामध्ये या देवाचा आणि भक्ताचा महाराज नेमका काय संबंध आहे, तुकोबाराय तोच संबंध या अभंगात आपल्या समोर ठेवतात. हे बघा, त्या दोघांचा असा संबंध आहे बरं का. कसा? बरं, तुकाराम महाराजांचं बोलणं कसं आहे, महाराज फार कमी बोलतात, महाराज फार कमी बोलतात. गाथ्यातली भाषा सूत्र परिभाषा आहे. गाथ्यातली भाषा कशी आहे, अभंगातली भाषा कशी आहे, सूत्र परिभाषा आहे. सूत्र परिभाषेमध्ये काय असतं, अक्षर कमी, अक्षर कमी, वाक्य लहान, पण अर्थ आकाशापेक्षा मोठा, आकाशापेक्षा व्यापक. म्हणजे शब्दाच्या दृष्टीनं वाक्य लहान असतं, पण अर्थाच्या दृष्टीनं आकाशापेक्षा व्यापक असतं. याला सूत्र परिभाषा म्हणतात. शास्त्रकार सांगतात, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. अक्षर अल्प, अल्पाक्षरम असंदिग्धम, पण अर्थ पाहिला तर सारवत विश्वतो मुखम, विश्वाला गवस निघालील असा त्याच्यात अर्थ असतो. तुकाराम महाराजांनी कमी अक्षरामध्ये एकदम छोट्या शब्दामध्ये इतका समर्पक संबंध आपल्या पुढे ठेवला. घ्या लक्षात, देवाचा आणि भक्ताचा संबंध असा राहतो. कसा राहतो? शोभविले येरा, शोभविले शोभविले सोने के ठाई हीरा, सोने के ठाई हीरा, शोभविले रा, शोभविले रा, सोने के ठाई हीरा, सोने के ठाई हीरा, शोभविले शोभविले हा संबंध आहे. काय संबंध आहे देवा भक्ताचा? तुकाराम महाराज म्हणतात हा संबंध आहे. कोणता? शोभविले येर येरा. बस, येर येरा शोभविले. या भक्ती क्षेत्रामध्ये एकामेकाची शोभा म्हणजे देव आणि भक्त. संपला संबंध. भक्त ही देवाची शोभा आणि देव म्हणजे भक्ताची शोभा. बस, भक्त नसतील तर देवाला शोभा नाही, आणि देव नसेल तर भक्ताला शोभा नाही. शोभविले. आणि एक मिनिट ऐका, हे तुकाराम महाराजांचं म्हणणं प्रत्यक्ष पांडुरंग मान्य करतो. देवानी मान्य केलंय. तुकोबाराईंचं म्हणणं देवानी मान्य केलंय बुवा. कसं? ऐका, पौर्णिमेला पंढरपूरचा काला, वारीला येतं ना तुम्ही, पंढरपूरला येतं ना अशा ठिकाणी. बरं, मग गोपाळपूरचा काला कधी होतो कोणाला माहिती? वारकरी येईल काला कधी होतो? येतं ना वारीला, हा पंचमीला. बरोबर बरोबर आहे ना. गोपाळपूरचा आता काय तुम्हाला खरं सांगू का, एवढे पंढरपूरला येत असून गप का राहिले तर काल्यापर्यंत कोणी थांबतच नाही ना महाराज. द्वादशी सोडली का छुबाळ्या निघाला. काय काही एकादशी रात्रीच बाजार करून घेतात. बुका
अष्टगण गोपीचंद मुरमुरे लाया साखरपुटाणी खेळण्या बिळण्या गोंगड्या गोंगड्या रात्रीच गोठडं बांधून ठेवतो. सकाळी उठला 8 वाजताच पंगत बसती आणि जेवायला उपास सोडायला एकादशी सोडायला बसला का सोडताना गावाकडे तोंड करूनच बसतो. पांडुरंगाकडे तोंड नाही करीत, मंदिराकडे तोंड नाही करीत, मग निराळ्याकडे तोंड करून बसतो. आणि एकादशी सोडली हातावर पाणी पडलं तसाच निघतो. माझं पाच सुद्धा नाही पंढरपूर किती किलोमीटर काल्या. अहो काय असं महाराज फक्त नियमाचे वारकरी थांबतात बरं. द्वादशीला सगळी पंढरपूर रिकाम, सगळे आळंदी रिकामी. जाऊ द्या आपल्याला काय बोलायचंय. गोपाळपूरचा काला होतो पौर्णिमेला आणि पौर्णिमेला गोपाळपूरचा काला झाला का महाद्वाराचा काला होतो प्रतिपदेला. प्रतिपदेला म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाद्वारचा पांडुरंगाचं महाद्वार आहे ना नामदेव पायरी महाद्वारात दहीहंडी फुटते. महाद्वारात काला होतो प्रतिपदेला आणि प्रतिपदेला महाद्वारचा काला झाला का सगळ्या संतांच्या पालख्या परत आपापल्या गावी जायला परत निघतात. सगळे रथ निघतात. पालख्या ठेवल्या का सगळ्या पालख्या निघतात आणि त्या पुन्हा कुठं पंढरीमधून बाहेर पडून वाखरीला एकत्र येतात. दशमीला जशा महाराष्ट्रातल्या सगळ्या पालख्या वाखरीला एकत्र येतात. पांडुरंगाचा रथ त्यांना सामोरा येतो घ्यायला आणि मग पांडुरंगाचा रथ त्यांना घेऊन पंढरपूरमध्ये जातो. सगळ्या भक्तांना घेऊन पांडुरंग पंढरीत जातो आणि पुन्हा प्रतिपदेला काला झाला महाद्वारचा का परत पांडुरंगाचा रथ सगळ्या भक्तांच्या पालख्या वाखरीला आल्या का पांडुरंगाचा रथ येतो आणि मग त्या थोरल्या पाऊतकांपाशी निरोप समारंभ होतो. निरोप समारंभ होतो आणि त्यावेळी भगवान पांडुरंग परमात्मा एका एका भक्ताच्या गळ्यात पडतो. ढसा रडतो, ओक्सा बोक्षी रडतो आणि रडून रडून भक्तांच्या कानात सांगतो. अंतःकरणातलं गुज पंढरीनाथ परमात्मा भक्ताच्या कानात सांगतो. धावनिया देव गळा घाली मिठी. 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 सोडूनी गोष्टी बोलत असे. सोडूनी गोष्टी बोलत असे. गोष्टी बोलत एकेका भक्ताच्या गळ्यात मिठी घालतो पांडुरंग. धावनिया देव गळा घाली मिठी. एकेकाच्या गळ्यात पडतो. स्पुंदू स्पुंदून या गोष्टी
बोलतसे आणि काय बोलतो भक्तांना सांगतो भक्तांनो मी पतितांना पावन करणारा खरा मी करतो माकरतो मान्यता करतो शक्तिमान खरा अनंत ब्रह्मांडाचा मालक खरा आमका तमका ढमका मी पतितांना पावन करणारा खरा पण तुम्हाला खरं सांगतो तुमच्यामुळं बारा दिसतो बरं तुमचे निवारा दिसतसे तुमचे निवारा दिसतसे तुमचे निवारा दिसतसे तुमचे निवारा दिसतसे भगवान म्हणतात माझा सगळा बरवेपणा फक्त तुमच्यामुळे बरं तुमचे निवारा दिसतसे पतित पावन म्हणजे मला काय बोलायचं ऐका भक्त ही देवाची शोभा आहे अजून सांगतो ऐका देव पंढरपुरात राहतो आहे की नाही देव कुठं राहतो पंढरपुरात राहतो पण एक मिनिट ऐका पांडुरंग पंढरपुरात राहतो पण महाराज तुम्ही आम्ही 10-20 लाख वारकरी दिंड्या घेऊन जर आषाढी कार्तिकीला पंढरपूरला गेलोच नाही तर त्याला विचारतय कोण तो पंढरपुरात राहतो पण आपण जर दिंड्या घेऊन तिथं गेलो नाही तर त्याला एकट्याला कोण बडव्यांना काही घेणं आहे का त्याच्याशी कोण विचारेल त्याला बरं एक मिनिट ऐका आपण 10-20 लाख वारकरी दिंड्या घेऊन तिथं गेलो पण देव जर पंढरपुरात राहिलाच नाही आपल्याला विचारील कोण पांडुरंगच पंढरपुरात नसला आपल्या जाण्याला काय महत्व आहे मग याचा अर्थ असा आहे का आपण तिथं जातो म्हणून त्याच्या असण्याची शोभा तो तिथे राहतो म्हणून आपल्या जाण्याची शोभा याचा अर्थ असा आहे देव आणि भक्त म्हणजे एकामेकाची शोभा आता लक्षात आणून देतो तुमच्या ऐका जसं संसारामध्ये नवरान बायको काय करतात नवरान बायको बोला काय करतात काही नाही नवरान बायको काय करतात काही नाही म्हणजे काही नाही मग नवरा आणि बायको म्हणजे फक्त एकामेकाची शोभा बायको ही नवऱ्याची शोभा आणि नवरा ही बायकोची शोभा बायको नसेल तर नवऱ्याला शोभा नाही आणि नवरा नसेल तर बायकोला शोभा नाही पती आणि पत्नी म्हणजे संसारात एकामेकाची शोभा विठ्ठला 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 म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरा बायकोच्या जोडीला उपमा कशाची दिलेली आहे नवरा बायकोच्या जोडीला हिंदू धर्मात उपमा कशाची दिलेली आहे लक्ष्मी नारायण जोडा कोण आहे हा ती म्हणजे लक्ष्मी हा म्हणजे नारायण आहे लक्ष्मी नारायण नारायण ही लक्ष्मीची शोभा आहे लक्ष्मी ही नारायणाची शोभा आहे पती पत्नी आणि तुम्हाला सांगू अत्यंत गोड नातं व्यवहारातलं अत्यंत गोड निकटवर्ती अन्योन्य असं तुम्हाला सांगू नवरा बायकोच्या नात्या एवढं जवळचं दुसरं नातंच नाही बुवा कोणतं तुम्हाला काय वाटतं सहज बसल्या तुमचं काय मत आहे बुवा तसं काय सहज हो आपलं बसल्या रिकाम तिकडं एवढं जवळचं नातंच नाही महाराज दुसरं काय आईचं अहो आईचं सुद्धा नातं एवढ्या जवळ नाही का बायको त्याला तिच्याशी बोलूनच देत नाही बायको पुढं आईचं चालतच नाही ऐका नाही इतकं जवळचं नातं बरं या नात्याचे काही विशेष बरं का काय ऐका या नात्याचा पहिला विशेष आहे निव्वळ विश्वासावर नातं चालतंय काय गंमत आहे पहा मरेपर्यंत नवरा बायकोचं नातं कशावर चालतं विश्वास बायकोचा नवऱ्यावर विश्वास नवऱ्याचा बायको मरेपर्यंत तुम्हाला सांगू ज्याच्या विश्वासाला तडा गेला त्याचा संसार बुडाला त्यांनी नव्याने डाव मांडायचाच नाही कारण नो सक्सेस विश्वास संपला संसार संपला काय आता तरी तुम्हाला सांगतो काळ बदलला आता नवरा बायकोत पहिल्या एवढा विश्वास राहिला नाही पहिल्या नवरा बायकोमध्ये जुन्या 50 वर्षापूर्वी लय विश्वास हो समजा आपला आजान आजी असेल 50 वर्षापूर्वी हां लय प्रचंड विश्वास हो तेवढा आत्ताच्या नवरा बायकोत नाही कशावरून तुमच्या लक्षात आणून देतो 50 वर्षापूर्वी गाड्या घोड्या नव्हत्या पायी प्रवास राहायचा निराळ्यातून मंगळवारी बाजारला जर आपला आजान आजी या मधल्या वाटानी पायी निघाले आहे की नाही बाजारला जर पायी निघाले तर म्हातारा म्हातारी दोघं रस्त्याने पायी चालतानी त्यांच्यामध्ये अंतर किती राहायचं कासरावर बरोबर बोलले पाहते आजी
किती अंतर होतं त्यांनी पाहिले, त्यांनी अनुभवलेलं आहे ते. हा मग त्यांना अनुभव आहे त्याचा, असं बोगस बोलल का कोणी? ठला ठला विठ्ठला 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 विठ्ठला. कासराभर म्हणजे अंदाजे 50 फूट. कासराभर म्हणजे अंदाजे 50 फूट. 50 फूट नवरा पुढं आणि 50 फूट बायको माग. बर त्या काळातले नवरे असे निब्बर न महाराज. हे आत्ताचे नवरे लई शामळू. शामळू म्हणजे बलते लूज, नुसतं लोंडा गोळ्या. बायकोच्या माग नुसतं हा गण काय गण वैगण आलो गण जायगण जाई, नुसता लोंडा गोळ्या. ते जुन्या काळातले नवरे लई निब्बर हो महाराज. आपल्या आजी भलतींनी त्या म्हातारी एकदा शर्ट अंगात घातला, डोक्याला पागुट गुंडाळ खांद्यावर उपरनं टाकलं आणि पायात पायतान घातलं आणि म्हातारा तडा 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 निघाला रस्त्याने असा लेफ्ट राईट दाना दाना. त्या म्हातारीला त्याच्या मागे दुडकीवर चालावं लागायचं, पळतच चालावं लागायचं. बर तो म्हातारा वावीलाच पोचस्तवर मागे सुद्धा वळून पाहत नव्हता, आली का गेली माग सुद्धा पाहत नव्हता होतो. का बर? त्याचा त्याच्या बायकोवर 100 नाही किती टक्के विश्वास होता त्याला नक्की माहित होतं. 50च काय 500 फूट मागे राहिली तरी माझ्याच मागे येईल होता का नाही विश्वास? आता राहिला का? आता निराळ्यातल्या निराळ्यात नवरा बायको या गल्लीच्या त्या गल्लीला चालले तर पार एकामेकाला चिटकून पहा ना तुम्ही. आहे का काही वेगळं बोललो का? हा जणू काय फेविकॉल लावलंय अशी निघतच नाही हो, बाजूलाच होत नाही काय. आणि मोटरसायकलवाल्यांचं तर बोलायचंच नाही बुवा. अहो आता आम्ही रस्त्यावर आहे ना, असं कपल समोरून जर मोटरसायकल आली ना, मी तर डायरेक्ट काच वर करून घेतो, दरवाजेची काचच वर. तरी एका गावात एक गाव कार्ट भेटलंच मला. तो गिरी महाराज तुम्ही साईडची दाराची काच करीत असाल वर, पण पुढच्या काचीतून दिसत त्याचं काय? त्याला म्हटलं भाऊ मी डोळे झाकून घेतो, फक्त ड्रायव्हरला सांगतो तुझे राहू दे भाऊ उघडे, कारण कीर्तनाला पोहोचणं झालं पाहिजे. डोळे पावतच नाही. ती किडकिड नवर बोंबील छापते हाडकुळं. अहो ती कपडे घालतं म्हणून तर बरं दिसतं, नाही तो नुसता हाडकांचा सापळा. ते किडकिड राहतं एवढा मोठा गुटखा थोबाडात, त्याच्या वंजुळभर थुका साचलेला, माकडावणी तोंड करत ते. आणि ते आपलं जीव काढून जीव काढून जीव काढून जीव गाडी चालवित आणि ती बायको मागून तर अरे मरल ना गुद मरून ते धडकल ना एखाद्या झाडाला, जाऊ दे ना सुखरूप घरी. विश्वास. अजून एक सांगतो बघा, या नात्याचा 2 नंबरचा विशेष आहे. कोणता? नात्याचा 2 नंबरचा विशेष आहे हे ऐकांतिक प्रेमाचं नातं आहे. शब्द काय वापरला मी? ऐकांतिक. ऐकांतिक शब्दाचा अर्थ काय? हे एकांतातलं नातं आहे. पती पत्नीचं नातं कसं आहे? एकांतातलं. चव्हाट्यावर, 4 चौघात, एसटी स्टँडवर, एसटी मध्ये, बाजारात, बगीचात माकड चाळे करण्याचं हे नातं नाही, प्रदर्शन करण्याचं नातं नाही, हे एकांतातलं नातं आहे महाराज. खरं सांगू ऐका, पती पत्नीच्या पवित्र प्रेमाला, पती पत्नीच्या पवित्र प्रेमाला कोणत्याच पाप्याची वाईट नजर कधीच लागू नये म्हणून हे एकांतातलं नातं आहे. माझे दिठावेला प्रेम बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम. माझे दिठावेला प्रेम बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम. काय बोललो मी? हे विश्वासाचं नातं एक, याचा विशेष. ऐकांतिक प्रेमाचं नातं 2 आणि तिसरं ऐका, या नात्याचा तिसरा विशेष आहे महाराज. इतकं गोड नातं निरपेक्ष नातं आहे. हे निरपेक्ष भावातलं नातं आहे. म्हणजे पती पत्नी या नात्याला सापेक्ष भाव लागत नाही, सापेक्ष धर्म या नात्यामध्ये चालत नाही. हा सापेक्ष म्हणजे च्यापेक्षा,
च्यापेक्षा याला म्हणतात सापेक्ष. इतर सगळ्या नात्यामध्ये सापेक्षता चालते, पण या नात्याला सापेक्ष भाव लागत नाही. म्हणजे इतर सगळे नाते दुसरे मानता येतात. अगदी बोलतो मी, आई दुसरी मानता येते, बाप दुसरा मानता येतो, बहीण दुसरी मानता येते, मावशी दुसरी मानता येते, मामा दुसरा मानता येतो, आत्या दुसरी मानता येते, चुलता दुसरा मानता येतो, चुलत भाऊ दुसरा मानता येतो. भावाबद्दल तर बोलायचंच नाही. भाऊ हा नात्यातला कॉमन मॅन आहे, त्याचा तर ढीग लावा, गंज घाला गंज. भावाबद्दल सक्का भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, मावळण भाऊ, आत्या भाऊ, फुई भाऊ, मामे भाऊ, मानेल भाऊ, गुर्रू भाऊ, त्याचा गंज लावा. म्हणजे भाऊ दुसरा मानता येतो, बहीण दुसरी मानता येते, मामा दुसरा मानता येतो, आईबाप दुसरे मानता येतात. पण पती पत्नीच्या बाबतीत असं चालतं का? इथं चालत नाही बुवा. इथं नवरा म्हणजे नवराच आणि बायको म्हणजे बायकूच. विनोद म्हणून सांगतो तुम्हाला, फक्त ऐकून घ्या, सोडून द्या, टेन्शन घेऊ नका, म्हणजे लोडवर येऊ नका. ऐका फक्त. एखाद्या बाईचा नवरा मेला, आपल्यातले 10-5 म्हातारे जातील, तिचे डोळे पुसतील, नको रडू बाई, नको रडू, बाप मेला, नको रडू, जाऊ दे, गेला तर गेला, आम्ही आहे ना बापाच्या ठिकाणी, चालतं. एखाद्या बाईचा भाऊ मेला, आपल्यातले 10-5 जातील, नको रडू ताई, नको रडू, जरी भाऊ गेला ना, आम्ही आहे ना भावाच्या ठिकाणी, चालत. काय काय मी काही बोललो का? तुम्हाला झालं काय नेमकं? या काही की झालं काय? मी काही बोललो का? एखाद्या बाईचा बाप मेला तर आम्ही बापाच्या जागी म्हणता येत. भाऊ मेला, नका रडू, आम्ही आहे भावाच्या जागी म्हणता येत. एखाद्या बाईचा नवरा मेला आणि आपल्यातले 150 आणि नको रडू ताई, नको रडू, आम्ही एवढ्या दुःखात चप्पल काढून हाणणार नाही का ती? म्हणजे विनोद सोडा, मला बोलायचं काय ऐका. इथं पती म्हणजे पतीच, पत्नी म्हणजे पत्नीच, इतकं दृढ नातं. आणि काय करतात? फक्त एकामेकाची शोभा वाढवतात. दुसरं म्हणून 1 मिनिट ऐका बुवा, किती घट्ट नातं आहे बघा. ऐका ऐका. बायको जर आधी मेली, अरे का, बायको जर आधी मेली तर एकटी मरत नाही. बायको जर आधी मेली, एकटी मरत नाही, ती एकटी जात नाही. मग नवऱ्याचा नवरेपणा घेऊन जाते. बायको मरते तेव्हा याचा नवरेपणा संपून जातो. हा कोण होतो? विदुर. आता हा नवरा नाही राहिला, हा पती नाही राहिला, हा फक्त विदुर झाला. हा नवरा जर आधी मेला तर बायकोपणा घेऊन मरतो. आता ती बायको नाही, पत्नी नाही, आता कोण आहे ती? ती आता विधवा. आता पत्नी नाही ती, आता ती बायको नाही, आता कोण आहे? विधवा. मग बाई आधी मेली तर नवरा विधूर होतो, आणि नवरा आधी मेला तर बायको विधवा होते. पण तुम्हाला सांगतो ऐका, विधवेचं जगणं अशोभनीय आहे आणि विधुराचं जगणं अशोभनीय आहे. म्हणजे विधवेच्या जगण्याला शोभा नाही आणि विधुराच्या जगण्याला शोभा नाही. तुम्ही म्हणा गिरी महाराज, त्यांच्या जगण्याला जर शोभा नाही तर ते का जगतात? तर याचं उत्तर एकच आहे, मरण येत नाही म्हणून. त्यांना प्रत्येक दिवस मरणाची वाट पाहत जगावं लागतं. आज येईल, उद्या येईल, उद्या येईल, उद्या येईल, आणि येईल त्या दिवशी थांबावं लागतं. पण विधवेचं जगणं अशोभनीय आहे, विधुराचं जगणं अशोभनीय आहे. पत्नी नसेल तर पतीला शोभा नाही, आणि पती नसेल तर पत्नीला शोभा नाही. मग संसारामध्ये पती आणि पत्नी ही जशी एकामेकाची शोभा, तसं भक्ती संप्रदायामध्ये देव आणि भक्त म्हणजे एकामेकाची शोभा. शोभविले तेर हेरा. अजून ऐका, शशिनाचे निशा निशयाचे शशी, शशिना निशयान विभाती नरा. काळी कुट्ट रात्र असावी आणि त्या काळ्या कुट्ट रात्रीमध्ये पांढरा शुभ्र चंद्र असावा. काय घडतं बघा, काय घडतं? चंद्राचा पांढरा रंग रात्रीच्या काळ्या रंगाला खुलवतो, आणि रात्रीचा काळा रंग चंद्राच्या पांढऱ्या रंगाला खुलवतो. म्हणजे रात्र आणि चंद्र ही एकामेकाची शोभा. आता सांगू, चंद्र असेल आणि रात्र नसेल तर त्या चंद्राला शोभा नाही, आणि रात्र असेल आणि चंद्र नसेल तर त्या रात्रीला शोभा.
आता दिवसा चंद्र राहतो सूर्याच्या भोवती पहा बारकाईने, पण त्याच्याकडे कोणी पाहतं का? दिवसा चंद्र आहे पण रात्र नाही ना, चंद्राला शोभा नाही. आणि एक रात्र आहे, त्या रात्री चंद्रच नसतो. कोणती रात्र आहे ती? अमावस्येची रात्र. भयान, भेसूर, भकास. कोणाला आवडते का ती? 8च्या नंतर कोणी बाहेर तरी पडतं का अमावस्येच्या दिवशी? अजिबात घराच्या बाहेर पड. तुम्ही अमावस्येच्या रात्री कीर्तन ठेवा, काळं कुत्र येईल तर शपथ आहे. नेहमीचा भजन्या पण 8:30लाच झोपून घेतो. किती फोन करा उठल तर येतोच नाही महाराज. म्हणजे अमावस्येची रात्र फक्त एकाच वर्गाला आवडती. कोण? बघत बघत. हाय हाय. जाऊ द्या, आपल्याला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही. आपल्याला एकच बोलायचंय, महाराज चंद्र नसेल तर रात्र भयान आहे, तिला शोभा नाही. मग रात्र ही चंद्राची शोभा आहे, चंद्र ही रात्रीची शोभा आहे. जसं रात्र आणि चंद्र एकामेकाची शोभा शोभविले. अजून आहे पयशे कमलम कमलेन पया. पाण्याचं तळ असावं आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये कमळाचं फुल असावं. असं मोठंच्या मोठं. काय घडतं? कमळाचं फूल पाण्याला शोभवतं आणि पाणी कमळाच्या फुलाला शोभवतं. कमळ आणि पाणी एकामेकाची शोभा शोभविले. या धर्ममंडपात आत्ता इथे तुमचं माझं नातं तसंच आहे. आपण दोघं म्हणजे या मंडपात एकामेकाची शोभा. तुमच्यामुळं मला शोभा, माझ्यामुळं तुम्हाला शोभा. शोभविले कस काय? ऐका, तुम्ही श्रोते आहात. तुम्ही श्रोते आहात म्हणून मी वक्ता आहे, आणि मी वक्ता आहे म्हणून तुम्ही श्रोते आहात. समजा मी आलो, मी कीर्तनाला आलो, तुम्ही जर कोणी आलेच नसते तर मग मी कीर्तन काय मांडवाच्या कापडाला सांगू कोणाला कीर्तन? मग तुम्ही आहात म्हणून मला शोभा आहे. आणि समजा तुम्ही एवढे मंडप भरून आले, मी जर आलोच नसतो तर, दांडी झंडे असती तर तुमच्या येण्याला शोभा नाही. मग आपण दोघं म्हणजे एकामेकाची शोभा. म्हणजे तुम्हाला सांगू का काय? तुम्ही श्रोते आहात म्हणून मी, इकडे पाहू नका, फक्त ऐकायचं काम करा, नजर लावूच नका तुम्ही. कारण आहे ना, मी तुमची नजर ओळखली, पण मी तुम्हाला एवढा कुत्सित भाव नसला पाहिजे बरं का. पण तरी पण मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट ऐका. तुम्हाला जसं वाटतं ना तसं इथं नाही. तुमच्या जे मनात आहे ना काढून टाका, तसं इथं नाहीच आहे. म्हणजे माझी ढेरी मोठी नाही, उपरनं लहान नाही. मला काही कळत नाही का काय नजर तुमची या येड्यात काढी काय? इथं काय महाराज, तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे? वक्ता. तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे? वक्ता. आणि ऐका बरं का, वक्ता शब्द लक्षात येतो ना, म्हणजे कपाचा क तला जोडला आणि त्याला काना दिला. क तला जोडून काना दिला. अक्षर कोणतं बनलं रे बाळ? बोल. कपाचा क तलवारीच्या तला जोडला. कपाचा क तलवारीच्या तला जोडला आणि काना दिला. काय अक्षर बनलं रे? ता. बरोबर बोलला. ता ता ता. म्हणजे क अर्धा म्हणायचा आणि ता पूर्ण म्हणायचा. ता. आणि आधीचा व दे त्याच्यावर ड्रेस मारून. आता काय झालं? तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे? वक्ता. आणि तुम्ही जर कोणीच नसले आणि मी एकटाच आलो तर तुमच्या वाचून मी कोण आहे? वक्ता. अलग लक्षात तुमच्या? म्हणून मी इतकं जोर दिला त्याच्यावर. तुम्ही असले तर वक्ता आणि तुम्ही नसले तर वक्ता. म्हणजे मी आता काय केलं? तलवारीचा ट काढला आणि टरबुजाचा ट लावला त्याला. टरबुजाचा ट लावला म्हणजे मला काय बोलायचं? अहो श्रोतेच नसेल तर वक्ता काय करील? एका सुभाषितकाराचं वचन कसं ऐका. सुभाषितकार लिहितो, श्रोता यत्र न विद्यन्ते वक्तारम किम करिष्यति नग्न क्षेपन्ते वेशे रजका किम करिष्यति. श्रोताच नसेल तर वक्तारम किम करिष्यति. वक्त्याचं काय महत्व? आणि उदाहरण दिलंय तिथं आलंय म्हणून सांगतो, ऐकून घ्या सोडून द्या. काय? नग्न क्षेपन्ते वेशे रजका किम करिष्यति. एका धोबेनी इस्त्रीचं दुकान टाकलं आणि कुठं? नंग्या साधूंच्या गावात. आता ज्यांना कपडेच घालायचे
तिथं बसला कोळशाला हवा घालीत. अरे नंग्या साधूंच्या गावात डोब्याची लॉन्ड्री कामाची नाही, तसे श्रोतेच नाही. तिथं विद्वान वक्ता काही काम. मला काय बोलायचंय मग, श्रोता आणि वक्ता ही जशी एकामेकाची शोभा. आणि अभंगात दृष्टांत दिलाय सोने एके ठाई हिरा. हिरा आहे की नाही? हिरा. हिऱ्याची ओळख वेगळी वेगळी आहे महाराज. हिऱ्याची ओळख वेगळी वेगळी आहे ना. कशी? ऐका. विविध आकाराचा असतो हिरा. चौकोनी असतो, त्रिकोणी असतो, षटकोनी असतो, गोल असतो, अष्टकोनी असतो. विविध आकाराचा असतो हिरा. विविध रंगाचा असतो. लाल असतो, निळा असतो, पांढरा असतो, तांबडा असतो. विविध आकाराचा असतो, विविध रंगाचा असतो हिरा. विविध पैलूंचा असतो हिरा. करोडो लाखो रुपये किमतीचा असतो हिरा. आणि हिऱ्याची सर्वात महत्वाची ओळख आहे कठीण असतो, टणक असतो हिरा. किती कठीण? आयरनीवर ठेवला, घणाने मारला तो आयरनीत घुसतो पण फुटत नाही. हिरा ठेविता आयरनी वाचे तोची मोल पावे करा. आयरनीत घुसला पण फुटला नाही. आता काही काही चाणाक्ष ऐकणारे म्हणतील गिरी महाराज फुटला नाही फुटला नाही, काय उपयोग त्याचा? आयरनीत घुसला, उपयोग काय त्याचा? नाही फुटला तरी खाऊ. तो म्हटलं आयरनीतून काढायचं कसं आणि वापरायचं कसा? तर टेन्शन घेऊ नका, काढायची पण आयडिया आहे. आयरनीत किती खोल ऋतू द्या, काढण्याची आयडिया आहे ना. आणि आयडिया गाठ्यातच आहे ना, आपल्या बापाची थोडीच आहे, तुकाराम महाराजांचीच आयडिया आहे. काय? त्या हिऱ्याचे दोन प्रकार आहे. हिऱ्यातला नर आहे त्याला हिरा म्हणतात, आणि हिऱ्यातली मादी तिला हिरकणी म्हणतात. ती जी हिरकणी राहती ती हिरकणी त्या आयरनीच्या तोंडाजवळ धरायची. हिऱ्याला फक्त हिरकणी दिसू द्यायची. हिऱ्यानी हिरकणी पाहिली, हिऱ्यानी हिरा किती कठीण असू द्या. अहो हिरा 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 किती कठीण असू द्या. हिरा हिरा किती कठीण असू द्या, त्याला फक्त हिरकणी दिसू द्या. हिऱ्यानी हिरकणी पाहिली, हिरा सळकन बाहेर येतो. हिरा हिरकणी काढिया तोनी ऐरणी, काढिया तोनी ऐरणी, काढिया तोनी ऐरणी. हिरा हिरकणी काढिया तोनी बाहेर, आतोनी बाहेर, आतोनी बाहेर ऐरणी. तुकोबराईचा अभंग वाचून घ्या सकाळी. हिरा हिरकणी जाऊ द्या, आपल्याला बोलायचं काय? असा लाखो रुपयाचा हिरा एका जणाने विकत घेतला, घरी आला, जाड दोरीमध्ये बांधला आणि गळ्यात अडकवला. असा वापरतात का? हिरा असा वापरतात? आणला दोरीमध्ये बांधला आणि गळ्या असा नाही वापरायचा. मग तो जवाहऱ्याकडून हिरा घ्यायचा, सोनाराच्या पिढीवर जायचं, सोनाराला हिरा दाखवायचा. सोनार हिरा पाहतो, त्याचा आकारमान पाहतो, त्याचे पैलू पाहतो, आणि मग बरोबर त्याच्या आकाराचं नक्षीदार कोंदण अंगठी तयार करतो. 100 नंबरी सोन्याची पिवळी पिवळी धमक सुंदर कोंदण तयार करतो. त्या कोंदणात हिऱ्याला फसवतो, अशी सुंदर नक्षीची अंगठी बनवतो. आणि हिरा त्याच्यात फसवला, त्याला पॉलिशचा हात मारतो, आणि शेवट पॉलिशचा हात झाला का काय मिक्सिंग आहे बघा. काय घडतं? हिऱ्याचा पांढरा शुभ्र रंग सोन्याच्या पिवळ्या रंगाला खुलवतो, आणि सोन्याचा पिवळा धमक रंग हिऱ्याच्या पांढऱ्या रंगाला खुलवतो. मग सोनं आणि हिरा जसं एकामेकाची शोभा वाढवतात, तसं देव आणि भक्त म्हणजे एकामेकाची शोभा. सगळे उदाहरणं डोळ्यापुढे आणा. आता आले का? हो म्हणा, होत म्हणा. सगळे उदाहरणे डोळ्यापुढे आणायचे सांगितलेले आले का? म्हणा. हा म्हणा. आले ना? हा सांगा कोणते कोणते. आता आली ना अंगावर? ऐका आता. हिरा आणि सोनं जशी एकामेकाची शोभा, कमळ आणि पाणी जसं एकामेकाची शोभा,
वक्ता आणि श्रोता जशी एकामेकाची शोभा, रात्र आणि चंद्र जशी एकामेकाची शोभा, पती आणि पत्नी जशी एकामेकाची शोभा, तसं या भक्ती संप्रदायामध्ये देव आणि भक्त म्हणजे एकामेकाची शोभा शोभविले. येर येरा येर येरा हा त्यांचा संबंध आहे बुवा. हनुमंतराय रामाची शोभा वाढवतो, रामचंद्र हनुमंताची शोभा वाढवतात, शोभविले. आता इथपर्यंत आल्यावर बुद्धिवाद्यांचा पहिला प्रश्न आहे बुवा. काय प्रश्न? ठीक आहे महाराज, आलं लक्षात आमच्या, आलं लक्षामध्ये. देव आणि भक्त एकामेकाची शोभा आहे. आता तुम्ही आम्हाला असं सांगा, भक्त देवाची शोभा वाढवतो, भक्त देवाची शोभा वाढवतो, तर भक्त देवाची नेमकी काय शोभा वाढवतो आम्हाला सांगा. मग भक्त देवाची काय शोभा वाढवतो? तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्तविन देवा भक्तविन नेमकी काय शोभा वाढवतो? ऐका महाराज, लक्ष द्या माझ्या वाक्याकडं. भक्ता वाचून भक्ताशिवाय देवाला या जगात दोन गोष्टी अशक्य आहे. लक्षात घ्या, मी देवाला अशक्य बोलतो बरं का, देवाला अशक्य बोलतो. वास्तविक देवाचं वर्णन असं आहे, अशक्य ते तुम्हा काही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. त्याच्या मनात आलं तर काय होत नाही, करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, काय करणार नाही तो. त्याच्या मनात आलं तर मुकम करोती वाचालम पंगुम लंगगिरी येते. त्याच्या मनात आलं तर मुकम वाचालम करोती पंगुम गिरिमलंग येते. त्याच्या मनात आलं, त्याच्या मनात आलं उलंगिती पांगुळगिरी मुके करी आणू. वागवी पांगुळा पायावी रे, वागवी पांगुळा पायावी रे, वागवी पांगुळा पायावी रे, वागवी पायावी रे. जाती त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगळा पायावी. पण असा देव आहे तरी सुद्धा मी वाक्य जबाबदारीनं बोललो. काय वाक्य बोललो? भक्ताशिवाय या जगात त्याला दोन गोष्टी अशक्य, मिळतच नाही, मिळतच नाही. भक्तांनी दिल्या तरच मिळतात,
त्या दोन निर्माण करतो. कोणत्या गोष्टी? तुकोबाराय म्हणतात, भक्ताविन देवा, भक्ताशिवाय, भक्ता वाचून देवाला मिळतच नाही. कोणत्या? पहिली गोष्ट, त्याला निर्गुणातून सगुणात येता येत नाही. भक्ताशिवाय त्याला निर्गुणाचं सगुण साकार होता येत नाही. एक, आणि भक्ताशिवाय त्याला सेवा मिळत नाही. भक्ताविन देवा, कैचे रूप आणि कैची सेवा. रूपाला, मग तो रूपाला आला ना, याला कारण भक्त आहे. मग भक्त काय करतो? आपल्या भक्ती सामर्थ्यानी, आपल्या भावबळानी, आपल्या भक्ती प्रेमानी त्या निराकार परमात्म्याला सगुण साकार बनवतो. विठ्ठला 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 विठ्ठला. 12व्या अध्यायामध्ये परमात्मा बोलला अर्जुनाला, तया लागी मज रूपा येणे, तयाचे मज येत असणे, तया लोणकीचे जिभे प्राणे, ऐसा पडिये. भक्ताशिवाय त्याला रूपाला येता येत नाही. मग भक्त काय करतो? आपल्या भक्ती सामर्थ्याने त्याला निर्गुणाचं सगुण साकार बनवतो आणि त्याची सेवा करून जगात त्याचा महिमा निर्माण करतो, शोभा वाढवतो. महाराज, सेवा सुद्धा मिळत नाही भक्ताशिवाय. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुरुवातीला ऐकताना राग येईल तुम्हाला, पण नंतर लक्षात येईल तुमच्या. पण तुम्हाला एक सांगतो, देवाची सेवा करण्याची लायकी, पात्रता, योग्यता आपल्या एकातही नाही. आपण देवाची सेवा करूच शकत नाही. तुमचं मरू द्या, आम्ही पिढी जात कीर्तन करीतो तरी लायकी नाही. बोला, देवाची सेवा करण्याची योग्यता आपली नाहीच महाराज. आपण देवाची सेवा करू शकत नाही. काय बोलतो? कसं? तुम्हाला आपली अडचण सांगू का? आपली मुळात अडचणच इथे आहे का आपल्याला हेच माहिती नाही सेवा कशाला म्हणतात, सेवा म्हणजे काय. आपली हीच अडचण आहे. मला सांगा बरं, तुमच्या दृष्टीने सेवा म्हणजे काय? कशाला सेवा मानता तुम्ही? देवाची सेवा कशाला मानता तुम्ही? त्याला शुद्ध पाण्याची आंघोळ घालणं सेवा, त्याला पंचामृताची आंघोळ घालणं सेवा, त्याला पुन्हा शुद्ध पाणी घालणं सेवा, गरम पाणी घालणं सेवा, गार पाणी घालणं सेवा, त्याचा अंग कपडे पुसणं सेवा, त्याच्या अंगाला अत्तर चोळणे भारी भारी म्हणजे सेवा आहे की नाही, त्याच्या भारी भारी कपडे घालणं म्हणजे सेवा, त्याच्या अंगावर अलंकार दागिने हार फिर मुकुट बिकुट आमकं तमकं घालणं म्हणजे सेवा, त्याच्या पुढं पंचपक्वान्नाचा नैवेद्य ठेवणं म्हणजे सेवा, गावरान तुपाचा दिवा जाळणं म्हणजे सेवा, त्याच्या पुढं धूप लावणं, चंदनाच्या अगरबत्त्या लावणं म्हणजे सेवा, त्याचे पेटीत पैसे, याला सेवा म्हणता तुम्ही? याला सेवा म्हणता तुम्ही? हा, शुद्धोदक स्नान करीशे, पयोदधी पंचामृत स्नान करीशे, पुनरपि शुद्धोदक स्नान करीशे, वस्त्रम समर्पयामि, दीपम दर्शयामि, धूपम दर्शयामि, नैवेद्यम प्रतिगृही, याला सेवा म्हणता तुम्ही? अरे ही सेवा नाहीच. त्याला आंघोळ घालणं, त्याचं अंग पुसणं, त्याला कपडे, ही सेवा नाही. मग याला उपचार म्हणतात. हे 16 प्रकारचे षडशोपचार, याला काय म्हणतात? आंघोळ घालणं, कपडे बदलणं, निवद दाखवण, दुपणं, याला उपचार म्हणतात. महाराज, उपचार वेगळा आणि सेवा वेगळी. तुम्ही उपचाराला सेवा नाव देऊन मोकळे झाले. उपचार कोणी करू शकतं हो, सेवा कोणी नाही करू शकत. सेवा फक्त भक्तच करू शकतो, दासच करू शकतो, कोणाची ताकदच नाही. सेवा धर्म सोपा नाही. एका श्लोकाचा शेवटचा पाद असं सांगतो, सेवा धर्म परम गहनो योगिनामप्यगम्य. अरे सेवा धर्माचं गमक योग्याला सुद्धा उलगडलं नाही, गहन आहे. सेवा धर्म परम गहनो. मग उपचार म्हणजे सेवा नाही. आता शॉर्टकट मारतो बरं का, वेळ संपला. एक काम करा, काय ऐका, सेवा केली फक्त हनुमंतानी आणि केली फक्त प्रभू रामाची, हिचं नाव आहे सेवा. आता येतं का लक्षात? पहा, बस मिटला विषय. लय जास्त ताणायचं काम नाही. केली फक्त मारुतीनी आणि केली फक्त प्रभू रामचंद्राची. तुम्हाला सांगू, मालकाच्या कामाकरता, स्वामीच्या कामाकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून मालकाचं काम करतो, त्याला सेवक म्हणतात. आणि त्याच्या द्वारा जी घडते तिला सेवा म्हणतात. विठ्ठला 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 उदाहरण तुम्हाला माहिती, त्या आईमय रावणाने पाताळातल्या देवीला बळी देण्याकरता राम लक्ष्मणाला चोरून नेलं.
बाणाची झोपडी तयार केली, त्याच्यात विवर तयार केलं आणि रात्रीचे राम झोपलेले असताना झोपेत राम लक्ष्मण दोघं उचलले आणि त्या विवरातून पाताळात नेले. सूर्योदय झाला, सकाळ झाली, पाहता राम नाही लक्ष्मण नाही. वानर शेनीमध्ये आकार झाला. मारुतीकडे आले, अरे म्हटले रामायणी लक्ष्मण नाही. आता मारुतराय बुद्धिमत्ता वरिष्ठम. मारुतरायनी इकडे तिकडे पाहिलं, ही झोपडी तर काल नव्हती, रात्रीतून झोपडी बाणाची कोणी तयार केली. मग मारुतराय त्या झोपडीत डोकावून पाहिलं तर त्याच्यात विवर दिसलं. मारुतरायच्या लक्षात आलं इथं काहीतरी गडबड आहे. मारुतराय त्या विवरातून डायरेक्ट पाताळात गेले. तर पाताळाची देवी होती, तिला नरबळी देण्याची पद्धत होती आणि हे दोघं जण नरबळी म्हणून त्या आईमाईनी पाताळात नेले होते. देवी पुढे बळी द्यायचा होता रामाचा आणि लक्ष्मणाचा आणि मारुतराय गेले. आता तो काय बो आनंदी आनंद, एकापेक्षा दोन बळी मिळाले, शिवाय राजकुमार बळी मिळाले. देवीला आनंद, भक्ताला आनंद. आनंदाच्या भरात ती मिरवणूक काढलेली, अशी मिरवणूक रंगलेली, दंड मिरवणूक चाललेली. डीजे लावला, डीजे डीजे असे रंगले होते. शांताबाई शांत सुम सगळे. मारुतराय गेले, त्या मिरवणुकीत नाही गेले. आता आपल्यासारखं बावळत असताना त्या आपणही भिडलो असतो. मारुतराय मिरवणूक बुद्धिमत्ता. मारुतराय मिरवणुकीत नाही गेले. मग मारुतराय मंदिरात गेले, देवीच्या मंदिरात गेले, गाभाऱ्यात गेले, घेतलं दार लावून, आतून लावली कडी, देवीच्या पुढे राहिले उभे आणि मारुतराय तिला म्हटले, आई आयो आयो. आईच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल, आईच्या मांड्या लागल्या लटलट हालायला. आई म्हटली, मारुती माझ एकापेक्षा दोन बळी मिळाले नाही का, लय खुश आहे नाही का तू. ती म्हटली, भाऊ माझं तुझं म्हणणंच नाही. मारुतरायने एका हाताने देवी उचलली. ऐकू राहिले ना तुम्ही सगळे, ऐकू राहिले ना, ऐका ना मग काय. एका हाताने देवी उचलली, सिंहासनाहून डायरेक्ट देवी उचलली. ही चुगल्या करायला नकोच. आणि काय केलं, तिच्याच अंगावर टाकलेलं पाणी वाहून जाण्याकरता पाठीमागच्या बाजूला जी मोरी होती त्या मोरीत देवी कोंबली. देवी हनुमंतानी मोरी काय काय म्हणतील हा लागला पुड्या सोडायला. पुड्या नाही, अभंग तुको जावणी पाताळा केली देवीची अवकाळा. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण. मोरीतच देवी कोंबली आणि त्या देवीच्या जागी मारुतराय उभे राहिले. आली मिरवणूक दारात आणि देवीच्या आवाजात मारुतराय बोलले, भक्तांना आनंद झाला. देवी बोलली रे, देवी बोलली रे. आपल्या पिढीत देवी बोलली मरणाचा. आता आपल्या पिढीत नाही का गणपती दूध प्याला, आपल्याला नाही का तेव्हा आनंद झाला. हाय देवी बोलली रे. देवीने सांगितलं वरच्या झरोक्यातून मध्ये सोडा, दोघांना खाते, आशीर्वाद द्यायला मग बाहेर येते. कोणी मध्ये येऊ नका, दार उघडायचा प्रयत्न करू नका. वरून ते सोडले आणि ते दोघं जण राम आणि लक्ष्मण हात जोडून त्या देवी रूपी मारुतीराय पुढे उभे, ओळखलंच नाही. आणि मग त्या देवीच्या रूपातच मारुतीरायने विचारलं, या क्षणी तुमचं रक्षण करील असा कोणी आहे का, तुमचा रक्षण करता असा कोणी आहे का. लक्ष्मण एवढा तापटगडी पण जागीच पंक्चर, तो बोललाच नाही काही. रामचंद्रच म्हटले, हाय आई एक जण पण असून त्याचा उपयोग नाही. म्हटले का, तो आमच्यापासून कोसं दूर आहे असून करती काय. तरी पण आईला चिडल्यावानी केलं, कोण तो, कोण आहे तो. आणि मग रामचंद्र म्हटले, आई त्याचं नाव मारुती आहे. छाती फुगली बुवा हनुमंतरायाची छाती. आणि तुम्हाला एक मिनिट सांगू, ऐका ना वाक्य काय. भक्तांनी देवाचं स्मरण करणं विशेष नाही, भक्तांनी देवाचं स्मरण करावं हे विशेष नाही. अशा पराकोटीची सेवा करणाऱ्या भक्ताचं देव स्मरण करतो हा भक्तीतला पुरुषार्थ आहे बुवा, भक्तीतला पुरुषार्थ आहे. हनुमंतरायाचं स्मरण प्रभू रामचंद्राने आहे. मारुती नावाचा एक सेवक आहे माझा, पण तो माझ्या जवळ नाही, नाही तर तुला दाग. आणि तेवढ्यात मारुतराय मूळ रूपात प्रगट झाली. म्हटले, प्रभू ओळखलं नाही का. आणि मग रामचंद्र म्हटले, हन्या तू दोघांना खांद्यावर घेतलं आणि पुन्हा वरती आणलं. मला काय बोलायचं आहे का. मालकाच्या कामाकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून जो मालकाचं काम करतो त्याला सेवक म्हणतात. त्याच्या द्वारा जे घडतं तिला सेवा म्हणतात. अरे लक्ष्मणाला शक्ती लागली, अर्धी रात्र उलटून गेली, निरव शांत वातावरण आहे, शोकमग्न वातावरण आहे. रामचंद्राचे डोळे अश्रूने डबडबलेले. रामचंद्र विचार करतात, आता लक्ष्मण जर नसला तर अयोध्येला परत जाऊ कसं, सुमित्रा माईला तोंड दाखवू कसं. विचारलं, माझा लखन कुठे रामा, सांगू काय तिला.
रामचंद्र शोकमग्न आहे. शांततेचा भंग केला बिभीषणाने. बिभीषण बोलला, प्रभू आपल्याकडे डॉक्टर आहे, पण जायला ना न्यायला माणूस पाहिजे. बिभीषणाच्या बोलण्याचा मारुतीला राग आला. मारुतराय लगेच टणकन उडी मारून जय श्रीराम. मारुतराय म्हटले, का हो? जेव्हा तेव्हा असं बोलता तुम्ही कोड्यात, जायला माणूस पाहिजे ना आणायला माणूस पाहिजे. आम्ही कशाला आहे? गंगागीर बाबाच्या सप्त्याला आलोय का नुसतं आमट्यावर पाहिला? हा सांगा, ऍड्रेस द्या, पत्ता द्या. म्हणजे लंकेमध्ये सुषेण वैद्य. मारुतरायने जय श्रीराम केलं उड्डाण. रात्रीचे गेले त्या लंकेमध्ये. सुषेण वैद्याला झोप लागली होती, दारावर थाप मारली. त्यामुळे असं उठला. तो कोण आहे? म्हटले मी चालू दारुगडा. अरे पण तू कोण? मारुतराय बुद्धिमत्तम वरिष्ठम. मारुतरायने विचार केला, नाव सांगावं, ते दारू उघडायचं नाही. मग मारुतराय, मी चालूय दारुगडा. तर तू कोण? अरे बाबा मी आलोय रे दारुगड. अरे पण तू कोण? मी आलोय ना. नाईलाज झाला. सुषेण वैद्यांनी दार उघडलं आणि म्हटले, मारुतरायने सांगितलं, पेशंट अत्यवस्था आहे, शेवटची अवस्था आहे, लवकर चला, नाही तर पेशंट दगा होईल, जाईल पेशंट. आणि मग त्यांनी घाईघाई बॅग भरली, निघाला. बॅग उचलली सुषेण वैद्यांनी. आणि बॅग उचलल्यावर त्याला विचारलं, पेशंट कोण आहे? मारुतराय म्हटले, प्रभू रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. त्यांनी उचललेली बॅग खाली ठेवली. तो मला येताच येणार नाही. मारुतरायला विचार पडला, हे आत्ता चांगलं होतं, या काही की याला झालं काय? पिशवी घेऊन निघालं होतं. मारुतराय म्हटले, काय बुवा, काय येता येणार? तो येता येणार नाही, पेशंट पाहता येणार नाही, उपचार करता. अरे पण का? म्हटले, त्याचं कारण आहे, तो रामाचा धाकटा भाऊ, म्हणजे तो पडला विरोधी पक्ष नेता. रामाचा धाकटा भाऊ म्हणजे तो पडला कमळाचा. सध्या राम कोणाचा आहे? आणि आम्ही पडलो निधर्मी. त्याच्यामुळे मला काही येता येणार नाही. मारुतरायनी गदा काढली. मारुतराय त्याला म्हणे, येतो येतो का गदा खातो? गदा उगारल्यावर तो म्हणे येतो. आणि मग चाल 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 सुधामती चाल, गपचिप चाल. घेतली बॅग. पण मारुतराय बुद्धिमत्तम वरिष्ठ. मारुतरायने विचार केला, तिथं गेल्यावर जर यांनी नाटकं केले, सिरीजच घरी राहिली, इंजेक्शनच आणले नाही, सलाईनच नाही, मग तिथं जंगलात कुठं मेडिकल पाहत फिरता. मग मारुतरायने काय केलं, ते यांनी तिथं नाटकं करायला नको म्हणून मारुतराय पटकन बाहेर गेले, घरातून बाहेर गेले, दरवाजावर लावून घेतला आणि दवाखान्यासहित डॉक्टर उचलला. नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणात असंच वर्णन आहे बुवा, अजिबात बदल नाही. दवाखान्यात सहितच डॉक्टर, पेशंट दवाखान्यात नाही, दवाखाना पेशंटच्या घरी. दवाखान्यासहित जय श्रीराम ना आणला. तिथं आणल्यावर लक्ष्मण असा रामाच्या मांडीवर डोकं ठेवून, रामचंद्र शोकमग्न, आणि हा सुषेण वैद्य पाहत राहिला. मारुती पाय नाडी पाय नाडी पाय नाडी पाय. हा एक नाही दोन, अरे नाडी पाय. मारुतराय त्याला नाडी पाहतो का गदा खातो? तो म्हणजे नाडी पाहतो. पाय त्यांनी नाडी परीक्षण केलं. सांगितलं हिमालयामध्ये द्रोणागिरी पर्वत आहे, त्याच्यावर संजीवनी आहे. सूर्योदयाच्या आत आणून ती वनस्पती पिळली तर हा जिवंत होऊ शकतो. सुषेण वैद्य निघून गेला. रामचंद्र पुन्हा शोकमग्न झाले, कारण वेळ कमी राहिला होता. अर्धी रात्र संपून गेली होती, अर्धीच्या कमी रात्र होती. आणि हे होते पार लंकेला, म्हणजे भारताच्या त्या टोकाला, आणि हिमालय पार या टोकाला. जवळजवळ 15,000 ते 18,000 किलोमीटर एवढं मोठं अंतर. आणि एवढ्या कमी वेळेमध्ये इथून तिथं जाईल कोण? वनस्पती आणील कोण? बरं गेला एखादा आणि सूर्योदयाच्या आत आला नाही, येता येता वाटतच सूर्योदय झाला तर जाऊन आणि वनस्पती आणून उपयोग नाही. रामचंद्र नर्वस झाले. पण मारुतराय म्हटले, प्रभू नो टेन्शन, काळजी करायची नाही, हम आहे ना भाई, मी आहे ना प्रभू, जय श्रीराम. म्हटले मारुती जाऊच नको. रामचंद्र म्हटले जाऊच नको, इतक्या कमी वेळात तू येऊ शकणार नाही, जाऊन करतो काय? म्हटले तुम्ही काळजी न करू प्रभू, मी आहे ना, जय श्रीराम. अरे पण सूर्योदय होईल तर उपयोग. रामचंद्राला हनुमंतराय म्हटले, प्रभू तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही काय? एकच सांगतो ऐका, मी जोपर्यंत द्रोणागिरी पर्वताची वनस्पती आणून लक्ष्मण भैयाच्या तोंडात पिळीत नाही, तोपर्यंत सूर्य उदयाला येऊ शकत नाही. काय ताकद आहे त्याची उदयाला यायची? रामचंद्र म्हटले, फाजील आत्मविश्वास आहे मारुत्या,
ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तो म्हटलं फाजील आत्मविश्वास नाही प्रभू, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. मी एकच सांगतो, मी वनस्पती आणून पिळीत नाही तोपर्यंत तो उदयाला येऊ शकत नाही. रामचंद्र म्हटले कसे काय? तेव्हा चैत्र शुद्ध पौर्णिमेला जन्माला आल्या आल्या पहिला तडाखा त्याला दाखवेले आपण. तेव्हापासून आपल्या शेपटावर पाय देत नाही तो. आपल्याला घाबरून राहतोय तो. मला काय बोलायचे, मारुतराय गेले, रस्त्यामध्ये किती संकट आले, मरणांत संकट आले, सगळे सांगायला टाइम नाही. पण सगळ्या संकटावर मात करून लक्ष्मण भैयाच्या तोंडात संजीवनी पिळली का नाही? मग ऐका, स्वामीच्या कामाकरता, मालकाच्या कामाकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून जो स्वामीचं काम करतो, अशी सेवा भक्ताशिवाय देवाला दुसरा कोणी देऊ शकत नाही. मग भक्त काय करतो? आपल्या भक्ती सामर्थ्याने त्याला निर्गुणाचा सगुण करतो आणि त्याची सेवा करून जगामध्ये त्याचा महिमा, त्याची शोभा निर्माण करतो. मग भक्ताविना देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले येर येरा सोने एके ठाई येरा. बरोबर, देव भक्ताची काय शोभा वाढवतो? भक्त जगाला पूज्य व्हावा, भक्त जगाला वंद्य व्हावा, भक्ताची कीर्ती जगात निर्माण व्हावी, सगळं जग भक्ताच्या चरणी लीन व्हावं. भक्ताची एवढी महत्ता निर्माण करण्याकरता भक्ताला एकाच गोष्टीची गरज आहे. कोणती? निरपेक्षता. परमार्थाचं नाक आहे बर काही. भावार्थ रामायणातच ओवी आहे नाथ महाराजांची. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता ते नाशिक. परमार्थाचं नाक आहे निरपेक्षता. आणि ही निरपेक्षता जीवनामध्ये ज्यांनी सांभाळली तो सगळ्या जगाचा स्वामी बनतो, जग त्याच्या पायी लीन होतं. मग भक्त जगाला पूज्य व्हावा, वंद्य व्हावा, म्हणून त्याला ज्या निरपेक्षतेची गरज आहे ते दान भगवान भक्ताच्या पदरात टाकतो. त्याची भक्ती सिद्ध करून भक्ताचा महिमा परमात्मा जगात निर्माण करतो. ही निरपेक्षता देवा वाचून दुसरीकडे भक्ताला कुठे मिळत नाही. मग देवाविना भक्ता कोण देते? निष्कामता शोभविले येर येरा सोने एके ठाईरा. शेवट विचारलं पण महाराज एक सांगा बरं, काय या दोघांचं नेमकं नातं काय आहे? या हनुमंताचं, रामाचं, देवाचं, भक्ताचं महाराज नेमकं नातं काय हो? तुकाराम महाराज म्हणतात ते नातं असं आहे. कसं? तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ, हे त्यांचं नातं. तुका म्हणे बाळ, पण शब्द काय वापरला ऐका. आईचं मुलाचं नातं जसं, तुकोबाराई म्हणतात आईचं आणि मुलाचं नातं जसं, देवाचं भक्ताचं नातं तसं. पण मुलाकरता शब्द काय वापरला? बाळ. तुका म्हणे बाळ. बाळ लक्षात येतं ना? बाळ म्हणजे मांडीवरचं, अंगावर पेणारं, 2 वर्षाच्या आतलं, 2 वर्षाच्या आतलं लहान लहान, 28 वर्षाचं गोडमं नाही, बायकोच्या नादी लागून आईचा अपमान करणारं गोडमं नाही. मग बाळ, अंगावर पिणारं जे बाळ. मग त्या लेकराचं आणि आईचं नातं जसं, देवाचं भक्ताचं, रामाचं हनुमंताचं नातं तसं. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ, शोभविले येरा येरा सोने एके ठाई येरा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई. हरि जय
अशा अर्थाचा विचार व्यक्त करणारा हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अल्पसा विचार आपल्या पुढे सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. संकल्पित नियोजित वेळ आपला संपलेला आहे. आपले फत्तेपूर या गावी प्रतिवर्षाप्रमाणे म्हणण्यापेक्षा पिढी जात संपन्न होत असलेला, परंपरेने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आनंदकंद देवादिदेव पूर्ण ब्रह्म भगवान श्री प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या जन्म उत्सवाच्या दिवशी सुरू होऊन, म्हणजे रामनवमीच्या दिवशी सुरू होऊन भक्तश्रेष्ठ हनुमंतराय यांच्या जन्माच्या दिवशी समारोप होणारा, या हनुमान जयंतीच्या पर्व काळावर समारोप होणारा हा आपला निराळे या गावचा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होतो. विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे का या वर्षी या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष. आणि म्हणून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह असं या कार्यक्रमाचं सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन आयोजन केलेलं आहे. आणि अतिशय सुनियोजित, अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. दुर्दैवाने थोडीशी दुर्घटना घडली आणि त्या 2 तरुण मुलं योगायोगाने त्यांचा देहांत झाला. सप्तामध्येच काम करणारा, मंडपाच्या मध्ये साऊंड सिस्टीमची सेवा करत असताना, सेवा कार्य करत असताना इलेक्ट्रिकचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ती घटना घडली. दुसरी एक घटना घडली आणि त्याच्यामुळे गाव आणि गावातले 2 कुटुंब शोकसागरामध्ये बुडाले. आणि त्याच्यामुळे सप्ताह या उत्सवावरती त्या दुःखाच्या सावटाचा फार नाही पण थोडासा परिणाम झाला. कारण त्या कुटुंबांकडूनच सांगितलं गेलं नंतर का दुःख झालेलंच आहे, पण आता ते काही भरून निघणारी बाब नाही, त्याच्यामुळं नियोजित जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पाडून घ्यावा असं त्या कुटुंबांकडूनच सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा ते कुटुंब या कार्यक्रमात सहभागी आहेच आहे. आणि म्हणून 7 दिवस या ठिकाणी होणारं जे अन्नदान होतं, सगळ्या गावाला पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांना मुक्तद्वार, महाप्रसाद, भंडारा 8 दिवसपर्यंत, पहिल्या दिवसापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत हे जे अन्नदान होणार होतं ते अन्नदान फक्त थांबलं गेलं आणि मात्र सगळा कार्यक्रम या ठिकाणी यथोचित पार पडला. भगवान श्री प्रभू रामाची कृपा, हनुमंतरायांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर वैकुंठवासी या कार्यक्रमाचं रोपटं ज्यांनी या भूमीत लावलं, 50 वर्षापूर्वी हे रोपटं या भूमीमध्ये ज्यांनी लावलं, इवलेशे रोप लाविले द्वारी, आज त्याचा वेरू गेला गगनावरी. हे रोपटं ज्यांनी लावलं ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण साधू मामा सांगळे आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण महादू सीतारामजी काकड. त्याच्यानंतर त्यांना त्यावेळी पारमार्थिक मार्गदर्शनाची साथ संगत करणारे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधवबाबा दराडे, त्याच्यानंतर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अशोक महाराज काकड आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण राजाराम महाराज आव्हाड, या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये साधू मामाचा आणि आमचा, हे साधू मामा आणि त्याच्यानंतर दुसरे दोन्ही साधू मामा म्हणजे सांगळे आणि काकड. आता हे काय व्हायचं, मी चुना भट्टीला कीर्तनाला जायचो, कुर्ल्याला चुना भट्टीला माझं कीर्तन असायचं आणि चुना भट्टीला ते दोघं कीर्तनाला यायचे. आता ही गोष्ट 35 वर्ष झाली तिला, 35 वर्ष. तेव्हा मी नवीनच होतो, म्हणजे 1985, 85, 86, 87, 88 माझं पहिलं कीर्तन त्यांनी चुना भट्टीला ऐकलं. साधू मामानी दोघांनी पण चुना भट्टीला पहिलंच कीर्तन ऐकलं, फलकट तो संसार येथे सार भगवंत. आणि मग त्यांना वाटलं आपल्या वावीचा बुवा, आणि त्याच्या आधी बाबांचा आणि त्यांचा संबंध होताच.
चैत्र शुद्ध एकादशीला बाबा या सप्ताहामध्ये त्यांनी मरेपर्यंत कीर्तन केलं, शेवटपर्यंत कीर्तन केलं. जेव्हा त्यांना होणं शक्य नाही तिथून पुढे जवळजवळ 14-15 वर्ष मी पण एकादशीचं कीर्तन केलं. मी नवीनच कीर्तनकार होतो आणि मग साधू मामानीच बाबाला सांगितलं की आता बाबा तुम्ही आराम करा आणि आम्हाला पांडुरंग बुवा द्या. आणि मग तिथून पुढं बाबाच्या जागी एकादशीला मी यायला लागलो. तेव्हा भाड्याची सायकल घेऊन यायचो आम्ही, भाडोत्री सायकल घेऊन यायचो, सायकलवर यायचो आणि इथं कीर्तन करायचो. आणि इथं आपले शिंदे काय संजू भाऊचे वडील होते. तेव्हा त्यांच्याकडं आम्ही, आता ते आमच्याच गल्लीमध्ये त्यांची बहीण आमच्या आत्या होत्या आहे का नाही, ती विधात्यांना, त्याच्यामुळं आम्ही तिथं यायचो संजू भाऊच्या घरी. तिथं फराळ करायचो, कीर्तन करायचो, जेवण करायचो, रात्री झोपायचो, सकाळी उठायचो, सायकलला टांग मारली पुन्हा वावीला जायचो. असा कार्यक्रम 15 वर्ष मोजून केला, 15 वर्ष एकादशीचा. तेव्हा आनंदाची गोष्ट आहे, दोन्ही साधू मामानी हे रोपटं लावलं आणि त्या रोपट्याला 50 वर्ष झाली. सगळ्या गावांनी विचार करून एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं. खरंच तुम्हाला धन्यवाद आहे. कारण सांगतो तुम्हाला, साधू मामा, माधव बाबा यांचे आत्मे जिथं पण असतील ना तिथं आनंदाने नुसते नाचत असतील बुवा, नुसते नाचत असतील. का मी लावलेल्या रोपट्याचं, मी चालू केलेल्या कार्याचं माझ्या गावानी एवढी मोठी दखल घेतली गावकऱ्यांनी, त्यांना खूप मोठा आनंद होत असेल. आनंदाची गोष्ट आहे. निराळे फत्तेपूर गावातील तुम्ही सगळे पुरुष भाविक, सगळ्या भक्तिमती माता भगिनी, विशेष म्हणजे निराळे फत्तेपूर गावातील सर्व युवा शक्ती म्हणजे तरुण मित्र आणि निराळे फत्तेपूर गावातील स्थानिक सर्व भजनी मंडळी. आणि या सर्व भजनी मंडळामध्ये आमचे अत्यंत हृदयस्थ असलेले आदरणीय श्री हरिभक्तीपरायण किसन नाना काकड आहे की नाही, आणि नानाला या नियोजनामध्ये साथ करणारे आमचे योगेश भाऊ, बरोबर ना. आता माझ्याकडे तारखेला जेव्हा आले तर किसन नाना आणि योगेश भाऊ दोघं जण तारीख घेण्याकरता आले आणि त्यांनी हे सगळं माझ्या पुढे मांडलं. असं असं आहे, तुम्हाला कीर्तनाची तारीख द्यावी लागेल. काय अडचण नाही, तुम्ही सांगा. या 8 दिवसामध्ये तुम्ही सांगाल ती तारीख, महाराष्ट्रात कुठे असलो तरी आम्ही तो दिवस रिकामा करून तुमच्याकरता जरूर देऊ. आणि तुमच्याकरता तर देऊच देऊ, पण आमची ओढ खरी साधू मामाकडे आहे, आमची ओढ खरी माधवबाबा दराडे महाराजांकडे आहे. आम्ही त्यांना भोगलंय, आम्ही त्यांना अनुभवलंय. आणि ते आम्ही इथंच नाही, मुंबईमध्ये नंतर मी जेवढे कीर्तनं केले, हजारो कीर्तनं मुंबईमध्ये केले, कासारा टू व्हिटी कुठेही कीर्तन करू द्या. जोपर्यंत साधू मामा होते तोपर्यंत, मुंबईला जोपर्यंत होते तोपर्यंत ते माझं कीर्तन त्यांनी कधी चुकवलं नाही. इतक्या आवडीने त्यांनी माझ्या कीर्तनावर प्रेम केलं आणि त्यांच्या आठवणी आहेत आमच्या अंतःकरणामध्ये. खूप मोठ्या आठवणी असतो, सांगण्याकरता आपल्याकडे वेळ नाही आहे. परंतु आदरणीय हरिभक्तीपरायण किसन नाना, योगेश भाऊ, सगळी भजनी मंडळी यांनी सुंदर नियोजन केलं. नानांनी म्हणजे खूप त्रास घेतला. आता मला नाशिकून, आता ते आपले काय नाव त्यांचं, भास्करराव, हा हे काय बंधू, हा आता आम्ही एकाच वर्गात होतो भास्करराव मी. हां 9वी पर्यंत एकाच वर्गात होतो भास्कर महाराजांना आम्ही. बरं. तर नाना त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं गिरी महाराजांचं कीर्तन, आजच्या दिवसाची पंगत, हा सगळा खर्च, हे सगळं नियोजन, आजच्या दिवसाचा प्रहरा. आणि नानांनी तिथून मला फोन केला, पण तुमचा वर्ग मित्राच्या घरी मी आलो, अण्णा यांच्याशी बोला. आणि मग मी त्यांच्याशी बोललो. म्हणजे एक एक व्यक्तीला भेटून पंक्तीचं, कीर्तनाच्या याचं, गुणीजनांचं, मंडपाचं, साऊंड सिस्टीमचं सगळं नियोजन सुंदर रीतीनं त्यांनी केलं. आणि आलेल्या सगळ्या महाराज लोकांचा आदर, आतिथ्य, उठ बस सगळं, आणि हे सगळं एकंदरीत जमवून हा कार्यक्रम खूप आनंदाने या ठिकाणी संपन्न झाला. फक्त दुःखाचं सावट जर प्रभू कृपेनं निर्माण झालं नसतं, आता सुद्धा तुम्ही बघा सगळा मंडप चारी कोपरे फुल आहे. म्हणजे तुम्हाला मी अगदी खरं सांगतो, मला असं वाटतं बरं का, काय आता तुम्हाला मागं दिसणार नाही, पण तो आता मी कीर्तनं केलेलेच आहे ना, 25 आणि 50 लोकांमध्ये कीर्तनं केले मी. इथं कीर्तनं केले ना मी. सुरुवातीला मंदिरातच कीर्तनं करायचो जुन्या, नंतर बाहेर मांडव आला, मांडव नंतर आला, नंतर मंडपात यायचो. आणि आता तुम्ही बघा
तर मला असं वाटतं हे कीर्तन मी निराळ्यात करीत नसून हे कीर्तन मी पंढरपुरातच करतो की काय असं वाटतं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने निराळ्यामध्ये पंढरी निर्माण केलेली आहे. या पंढरीचं नाव आहे भक्ती पंढरी. तुम्हाला खरं आणि काय असतं महाराज, अंतःकरणाच्या तळमळीने कार्यात उतरलं ना का तसं घडतं. तुम्हाला एक सांगतो, आता कीर्तन आटोपलं तर गाडी काढा, पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या मंदिरात जा, तर तुम्हाला तिथं सुद्धा बोर्ड वाचायला मिळेल का देव निराळे मुक्कामी गेलेले आहे. आणि मला सांगा, एवढा मोठा आनंद सोडून पांडुरंग तरी पंढरपुरात काय करील मला सांगा. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत तेथे असे देव उभा. आणि एवढं मोठं सुंदर भक्तिमय वातावरण आपण सर्वांनी एका विचारात येऊन केलं. आता या उत्सवाच्या करता सद्भावना म्हणून मी चिंतन करतो का अशीच प्रभू रामाची हनुमंतरायाची कृपा सगळ्या गावावर सर्व काळ राहो. 50 वर्षानंतर हा कार्यक्रम पुढे असाच चालत राहो, तो 75 वर्षापर्यंत जावो आणि या सप्ताहाचा अमृत महोत्सव होवो. अशीच रामाच्या हनुमंताच्या कृपेने हा सप्ताह 75 पासून पुढे चालत जावो, 100 वर्षापर्यंत जावो आणि सगळ्या नाशिक जिल्ह्याला ललामभूत ठरेल असा निराळ्याच्या सप्ताहाचा अभूतपूर्व शताब्दी महोत्सव संपन्न हो. अशी कृपा प्रभू रामाची हनुमंताची आपल्या गावावर सदा सर्व काळ राहो. अशा प्रकारची विज्ञापना या उत्सवाच्या प्रती हनुमंतरायाच्या प्रभूच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो. दोन्ही मृदुंगाचार्य आदरणीय दीपक महाराज, त्याच्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज, त्याच्यानंतर गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण शुभम महाराज, नवनाथ महाराज आणि आपले नाना चिरंजीव आमचे कृष्णा महाराज आणि ही सगळी आपले आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ यांचं सांदीपनी गुरुकुल आणि या गुरुकुलातील साधक विद्यार्थी वृंद मंडळी, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, हार्मोनियम वादक, त्याच्यानंतर आमचे सिस्टीमवाले आपले राम बाबा, राम महाराज कांडेकर पळस खेडे आहे का नाही, सिस्टीमवाले, त्याच्यानंतर शूटिंग करणारे आणि आपण सर्व श्रोते सज्जन, सर्व माता भगिनी, आमच्या सोबत वावीहून या ठिकाणी आलेले आमचे आदरणीय वाजे सर, हरिभक्तीपरायण आमचे सुरेश नाना आहे की नाही, आणि आपण सगळेजण आणि इतर काही पाहुणे मंडळी सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली, प्रभूच्या चरणी समर्पण आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय.